36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी 12वीतील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झालेली असून प्रथम दिवस शांतमय पद्धतीने परीक्षा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 12वी परीक्षा केंद्र म्हणून श्री गुरुदेव विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी केंद्र क्रमांक 0402 आहे आणि 12वी परीक्षेसाठी एकूण उपस्थित विद्यार्थी 184 आणि 2 विद्यार्थी गैरहजर आहे. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आहे आणि सर्व परीक्षा कक्षामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले. तसेच तालुक्यातील भरारी पथक अधिकारी तिवसा तहसीलदार श्री मयूरजी कळसे आणि महसूल तहसीलदार श्री आशिषजी नागरे तसेच पंचायत समिती तिवसा सहाय्यक गट विकास अधिकारी नारायणजी आमझरे यांनी 12वी परीक्षेचा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या आणि भेट दिली. तसेच पाहणी करण्यात आली. तिवसा पोलीस प्रशासन बंदोबस्त व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. गुरुदेव विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे केंद्र प्रमुख श्री सचिन जगताप, सहाय्यक केंद्र प्रमुख श्री दिलीप गोयगोले हे उपस्थित आहे. 12वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रथम दिवशी तालुक्यातील अधिकारी आणि शिक्षक यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी सचिन जगताप, श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आजपासून 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे. हा केंद्र क्रमांक 402 आहे आणि या परीक्षा केंद्रावरती आज पहिला पेपर इंग्रजीचा सुरू झालेला आहे आणि सध्या तरी अत्यंत शांत वातावरणामध्ये आणि नेहमीप्रमाणेच या सेंटरवरती या केंद्रावरती अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये परीक्षा होत असते. आज पेपर सुरू झालेला आहे. आजच्या पेपरला 184 विद्यार्थी प्रविष्ट आहेत आणि शासनाच्या पूर्ण आदेशांचं पालन करून ही परीक्षा या ठिकाणी घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचं सहकार्य, त्यानंतर विभागीय बोर्डाकडून आलेल्या सर्व सूचना या ठिकाणी पाळून ही परीक्षा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज सुरू झालेली ही परीक्षा 11 मार्चपर्यंत या ठिकाणी होणार आहेत आणि कला शाखा, विज्ञान शाखा सोबतच MCVC अशा तीनही शाखांचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे आणि सोबतच 2 कॉलेजेसचे विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि सर्व स्टाफचं, श्री गुरुदेव महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्गाचं या ठिकाणी सहकार्य लाभतं दरवर्षीप्रमाणेच आणि त्यांच्या सहकार्याशिवाय परीक्षा होऊ शकत नाही आणि अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये ही परीक्षा सुरू होत आहे. सर, मग यामध्ये आपल्या केंद्रामध्ये किती गाव येत असतात विद्यार्थी? म्हणजे कॉलेजेस की जे गावं आहेत, शिरसगाव मोझरी असेल, मालदूर असेल, अनगवाडी असेल, इथे राहणारे आणि विविध कॉलेजमध्ये शिकणारे. मग काही विद्यार्थी शिवचंद लड्ढा ज्युनियर कॉलेज शिवणगाव तिथे शिकत असतील किंवा इथे लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल आहे तिथे शिकत असतील किंवा आमच्या महाविद्यालयामध्ये शिकत असतील. अशा विविध गावातले विद्यार्थी इथे शिकतात आणि त्यांना 12वी करता परीक्षा केंद्र म्हणून आपलं कॉलेज या ठिकाणी असतं. ठीक आहे. दरवर्षीप्रमाणेच आहेत की CCTV कॅमेरेज रूममध्ये प्रत्येक असावे, जे आपल्याकडे सोयी उपलब्ध आहेत. त्यानंतर भरारी पथकामध्ये बोर्डाने त्यांच्या सदस्यांची नावं जे गुपित ठेवलेले असतात ते परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या इथे व्हिजिट करतात, येतात आणि सगळे पाहणी करतात. सोबतच जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाला काही आदेश दिलेले आहेत ते परस्पर त्यांनी दिलेले आहेत, तर तेही त्यांच्या आदेशाप्रमाणे पालन करतात आणि आपल्या इथे सेंटरवरती भेट देतात आणि पाहणी करत असतात. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही इथे परीक्षा केंद्रावर भेट द्यायला आलो होतो. इथे व्यवस्था एकदम सुरळीतपणे आहे, चोख बंदोबस्त आहे आणि सर्व विद्यार्थी शांतपणे आपला पेपर सोडवत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे की सर्वांनी मनपूर्वक अभ्यास करावा, कुठलाही अनुचित प्रकार करू नये, गैरप्रकार करू नये आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विद्या मंदिर गुरुकुंज आश्रम येथे आजपासून 12वीचा परीक्षा सुरू होत आहे आणि त्या केंद्राला व्हिजिट दिली असता अतिशय शांतपणाने विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तेव्हा कोणतेही या केंद्रावर गडबड वगैरे कुठून आढळून आली नाही आणि या सर्व विद्यार्थ्यांना, परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना सर्व हार्दिक शुभेच्छा देतो. आणि न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.